नमस्कार, हे आपलं आहे जल नियंत्रक. हे पंपचं रिमोट कंट्रोल आहे. शेतातलं पंप तुम्ही घरातून चालू बंद करू शकता. जसं तुम्ही बघू शकता, हे जे ना डिव्हाइस हे घरामध्ये लावायचं भिंतीवरती, बरं का. आणि हे शेतातल्या मोटरला जोडायचं, स्टार्टरला जोडायचं. हे याच्यावरती आपल्याला समजा मोटर चालू करायची आहे तर तुम्ही इथे टायमर लावू शकता की बाबा किती वेळ मोटर चालू करायची आहे. 2 टच बटन आहे त्याला. समजा तुम्हाला 11 तास मोटर चालू करायची आहे, तुम्ही चालू करू शकता अशी. त्याच्यानंतर इथे ना फेज आहे का नाही ते दाखवत आपल्याला. लाईन मध्ये काही फॉल्ट असेल तर आपल्याला इथे कळतं. लाईट गेलेली असेल तर आपल्याला इथे कळतं. लाईट आले पण आपल्याला इथे कळतं. त्याच्यानंतर जर तुम्ही मोटर चालवली आणि थोड्या वेळानंतर पाणी संपलं, इथे लाल लाईट लागते आणि मोटर ऑटोमॅटिक बंद होती. इथे तुम्ही मोटरचं चालू आहे का बंद आहे स्टेटस पाहू शकता. समजा आपण मोटर चालू केली आणि लाईट गेली, समजा 10 मिनिटांनी किंवा 1 तासाने लाईट गेली, तर जेव्हा लाईट वापस येते तेव्हा हे डिव्हाइस मोटरला ऑटोमॅटिक चालू करतं आणि जेवढा वेळ बाकी होता आपण लावलेल्या टायमर मधून तेवढ्या वेळ ते मोटरला पूर्ण वेळ चालवतं. तर अशा प्रकारे तुम्ही घरात बसून बिना शेतामध्ये जाता तुमचा शेतातला पंप चालू बंद करू शकता. त्याच्यामध्ये पण ह्याला कसल्याही प्रकारचं रिचार्ज लागत नाही. या डिव्हाइसची रेंज 5 किलोमीटरची असते. त्याच्यामध्ये तुम्ही एकदा डिव्हाइस लावून टाकले की तुम्हाला लाईफ टाइम फ्री आहे. कसल्याही प्रकारचा खर्च नसतो.